भक्तांनो, 2024मध्ये 18 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष आहे. अशा वेळी पितृपक्षात कावळ्याने मनुष्याला हे संकेत दिले तर तुमचे पूर्वज तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आणि लवकरच ते तुमची मोठी इच्छा पूर्ण होण्याचा आशीर्वाद तुम्हाला देणार आहेत आणि तुमचे सुखाचे चांगले दिवस चालू होणार आहेत असे समजावे. कावळा काही खास लोकांनाच हे संकेत देतात आणि जर तुम्हाला हे संकेत मिळत असतील तर तुम्ही देखील हे संकेत कुणालाही सांगू नका. कावळा हा असा प्राणी आहे ज्याला चांगली वाईट घडणाऱ्या गोष्टींची माहिती घडण्यापूर्वीच माहिती असते. कावळ्यामध्ये अनेक दैवी शक्ती आहेत. मनुष्याचे पुढे काय होणार हे त्याला आधीच माहीत असते. आपल्या समाजात लहानपणापासूनच चांगल्या वाईट गोष्टी सांगितल्या जातात. शकून शास्त्रामध्ये कावळ्याशी संबंधित अनेक रंजक माहिती सांगितली आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कावळ्याशी संबंधित चांगल्या आणि वाईट गोष्टींशी संबंधित काही माहिती देत आहोत. भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. सांब सदाशिव. तुम्हालाही भगवंताचा आशीर्वाद हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भक्तांनो, या व्हिडिओच्या शेवटी पितृपक्षाची पवित्र कथा आम्ही सांगितली आहे. जो भक्त ही कथा ऐकतो त्याच्या सर्व इच्छा त्यांचे पूर्वज पूर्ण करतात आणि त्यांना चमत्कारी आशीर्वाद देतात. त्यामुळे सर्व भक्तांनी ही कथा नक्की ऐका अशी मी विनंती करेन. तर चला महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करूया. 1. जर तुम्हाला प्रवासात कावळ्याने पाणी पिताना दिसले तर हे धनलाभाचे लक्षण आहे. तुमचा प्रवास नक्कीच यशस्वी होईल. 2. जर तुम्हाला रस्त्यात कावळ्याच्या तोंडात भाकरी किंवा मांसाचा तुकडा दिसला तर हे तुमची मोठी इच्छा पूर्ण होण्याचे लक्षण आहे. 3. सकाळी जर कावळा येऊन तुमच्या पायांना स्पर्श करून निघून गेला तर हे तुमच्या प्रगतीचे आणि संपत्ती वाढण्याचे लक्षण आहे. 4. असे मानले जाते की जर कावळा जमीन खोदताना दिसला तर याचा कुटुंबाला खूप फायदा होईल. 5. वाटेत झाडाच्या फांदीवर कावळे बसलेले दिसले तर तुम्हाला अपेक्षित फळ मिळणार आहे. 6. सूर्योदयाच्या वेळी जर तुम्हाला तुमच्या घरासमोर काही घराच्या छतावर 2 ते 3 कावळे बोलताना दिसले तर हे तुमच्या प्रतिष्ठेचे आणि संपत्तीचे लक्षण आहे. पण संध्याकाळी कावळ्याने छतावर येणे किंवा बोलणे शुभ मानले जात नाही. 7. जर तुम्हाला कावळा चोचीत बिस्किटाचा तुकडा घेऊन उडताना दिसला तर हे तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत. 8. प्रवास करताना जर कावळा खूप बोलत असेल आणि तुमच्या उजव्या बाजूने निघून गेला असेल किंवा त्याच मार्गाने उडून गेला तर तुमचे कठीण काम आश्चर्यकारकपणे यशस्वी होईल. 9. दुपारच्या आधी जर तुम्हाला पूर्वेकडून किंवा उत्तरेकडून झाडावर बसलेल्या कावळ्याचा आवाज ऐकू आला तर हे स्त्रीसाठी लक्षण चांगले मानले जाते. 10. जर एखाद्या स्त्रीच्या डोक्यावर पाण्याचे भांडे असेल आणि त्यावर कावळा येऊन बसला तर हे त्या स्त्रीसाठी शुभ लक्षण आहे. हे संपत्तीचे लक्षण मानले जाते. 11. जर कावळा तुमच्या घरात वाळू, धान्य, ओली माती किंवा फळांची फुले आणत असेल तर हे अचानक धनप्राप्तीचे लक्षण आहे. तुम्ही लॉटरी देखील जिंकू शकता. असे मानले जाते की तुमचे पूर्वज खूप आनंदी असतात. 12. वैशाख महिन्यात जेव्हा कावळा हिरव्या झाडावर आपले घरटे बनवतात तेव्हा हे चांगले लक्षण मानले जाते. 13. जर तुम्ही कावळे एकमेकांच्या तोंडात अन्न देताना पाहत असाल तर हे खूप चांगले लक्षण आहे. 14. सकाळी उठल्यानंतर जर कावळा तुमच्या घरी आला आणि जेवायला लागला तर हे पाहुण्यांचे लक्षण आहे. एखादे पाहुणे येणार आहे किंवा तुम्हाला चांगली बातमी ऐकू येणार आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हे संकेत मिळाले असतील तर तुम्ही भाग्यवान आहात आणि तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात. भक्तांनो, शेवटपर्यंत ऐकत राहा, कारण ही माहिती ऐकल्याने त्याचा तुमच्या जीवनावर भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो. पितृपक्षाचा हा काळ
पितरांसाठी अर्पण करण्यात आला आहे. शास्त्रानुसार हा काळ पितरांचा मानण्यात आला आहे. भाद्रपद पौर्णिमेनंतर पितृपक्षाचा 15वडा सुरू होतो. यंदा ही तिथी 17 सप्टेंबरपासून सुरू होते आहे. पितृपक्षात काही उपाय केल्याने पितृऋणापासून आपल्याला मुक्ती मिळते, तसेच आपल्या आयुष्यातील अनेक समस्यांपासून सुटका होते. पितृपक्षात श्राद्धविधीबरोबरच हे 8 नियम पाळणेही धर्मशास्त्राच्या लेखी बंधनकारक. 1. पितृपक्षात शाकाहारी अन्न सेवन करावे. जर तुम्ही मांसाहार आणि मद्य इत्यादीचे सेवन केले तर ते पूर्वजांच्या नाराजीला कारणीभूत ठरू शकते. आत्मा हा पवित्र मानला जातो आणि हा नैवेद्य आपण पितरांच्या आत्म्याला समर्पित करणार असतो, म्हणून समिष भोजन टाळावे. 2. जेव्हाही तुम्ही श्राद्ध करता तेव्हा हे लक्षात ठेवा की हे काम नेहमी दिवसा केले पाहिजे. सूर्यास्तानंतर श्राद्ध करणे चुकीचे ठरते. त्यामागे साधे कारण हेच की सूक्ष्मजीवांच्या रूपात पितरांना श्राद्धाचा नैवेद्य पोचवावा, म्हणून ते दुपारपर्यंतच केले पाहिजे. सूर्यास्तानंतर मनुष्यवर जीवविश्व झोपी जाते, त्यामुळे त्या काळात श्राद्ध करून उपयोग नाही. 3. पितृपक्षाच्या वेळी जर कोणी प्राणी किंवा पक्षी तुमच्या दारावर आले तर त्याला अन्न दिले पाहिजे. असे मानले जाते की पूर्वज आपल्याला त्या स्वरूपात भेटायला येतात. अर्थात हे सत्कर्म करण्यासाठी पितृपक्षच हवा असे नाही, मात्र पितृपक्षात ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. 4. पितृपक्षात जर केळीच्या पानावर भोजन केले आणि अन्नदान करणार असाल तर केळीच्या पानावर करा, कारण केळीच्या पानाला हिंदू धर्मात तसेच आयुर्वेदात अतिशय महत्त्व असते. ज्याप्रमाणे देवाला नैवेद्य केळीच्या पानावर वाढतो, तशाच देवरूप झालेल्या पितरांनाही केळीच्या पानावर नैवेद्य दाखवावा. 5. पितृपक्षात श्राद्ध करणाऱ्या सदस्यांनी श्राद्ध तिथीच्या दिवशी केस आणि नखे कापू नयेत. त्याने ब्रह्मचर्य देखील पाळावे, अर्थात शरीर संबंध टाळावेत. त्यामुळे मन स्थिर राहून विधिवत पूजा केली जाते आणि ती पितरांपर्यंत पोहोचते. 6. प्राणी किंवा पक्ष्यांना कधीही त्रास देऊ नका. विशेषतः श्राद्ध पक्षात त्यांना अजिबात दुखवू नका. वर म्हटल्याप्रमाणे केवळ श्राद्ध काळातच नाही तर एरवीसुद्धा मूकजीवाला त्रास देऊ नये, तर भूतदया दाखवावी अशी आपली संस्कृती आपल्याला शिकवते. 7. पितृपक्षात लग्न, मुंडन, साखरपुडा असे कोणतेही शुभ कार्य अजिबात करू नये किंवा नवीन गोष्टींची खरेदी करू नये. हा काळ अशुभ नाही तर विशेषतः पितरांच्या स्मरणासाठी राखीव ठेवला जातो. त्यांच्या आशीर्वादाने शुभ कार्याची बोलणी ठरवू शकता, मात्र ती पार पाडावी ती श्राद्ध काळानंतरच. 8. असे मानले जाते की या दिवसांमध्ये सात्विक आणि साधे जेवण जेवावे. मसालेयुक्त पदार्थ टाळावेत, कारण श्राद्धाचा स्वयंपाक आपण नैवेद्य म्हणून ग्रहण करतो. त्यामुळे त्यात सात्विकता असायला हवी, जेणेकरून अन्नावर वासना न जडता प्रसाद म्हणून त्याचे सेवन केले जाईल. पितृपक्षाच्या काळात या गोष्टी आवर्जून करा. श्राद्ध करणाऱ्याने संपूर्ण पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण अवश्य करावे. या जल, तीळ, कुश, पुष्पाचा आहार करावा. पितृपक्षाच्या काळात या गोष्टी आवर्जून करा. श्राद्ध करणाऱ्याने संपूर्ण पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण अवश्य करावे. या जल, तीळ, कुश, पुष्पाचा वापर करावा. पितृश्राद्ध करण्याच्या दिवशी डोके, केस, नखे यांची स्वच्छता जरूर असावी. आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलावून तर्पण, पिंडदान, भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी. दैनंदिन पूजा अवश्य करावी. वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचेही पालन करावे. ब्रह्मचर्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावे. सात्विक भोजन करावे. लसूण, कांदा यांचा वापर अजिबात करू नये. संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यतगाथा गाव्यात. मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजनांची पूजा करावी.
दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्यांची मदत अवश्य करावी. मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावेत. घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात पाणी, अन्न व गोड वस्तू अवश्य ठेवाव्यात. घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी. आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी भाकरी जरूर द्यावी. पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या गोष्टी नक्की करा. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षात पितरांचे स्मरण केले पाहिजे. तुम्ही जर तुमच्या पूर्वजांना पिंडदान केले तर ब्रह्मचार्य नियमांचे पालन करा. पितरांचे स्मरण करताना काळे तीळ, फुलं, दूध आणि जल पाण्यात मिसळून पितरांना स्मरण करून अर्पण करावे. दर्भाचा वापर केल्याने पित्र लवकर तृप्त होतात असे मानले जाते. पितृपक्षात दररोज स्नान केल्यानंतर लगेच पितरांना जल अर्पण करावे. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या विशेष तिथीला पितरांसाठी अन्नाचे पान ठेवावे. ते अन्न गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना द्या. हिंदू धर्मात असे मानले जाते की त्यांच्याद्वारे हे अन्न पितरांपर्यंत पोहोचते. भक्तांनो, आता आपण पितृपक्षाची पवित्र आणि भाग्यात चमत्कार करणारी कथा ऐकणार आहोत. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कर्ण हा सूर्याचा पुत्र होता, पण तो जन्माला आल्यावर त्याची आई त्याला सोडून गेली. म्हणूनच ते त्यांच्या संपूर्ण आयुष्यात सुताचा पुत्र म्हणून ओळखले गेले. ते क्षत्रिय रक्ताचे असूनही त्यांना आयुष्यात योग्य प्रतिष्ठा कधीच मिळाली नाही. पण तो एक शूर योद्धा होता आणि अतिशय उदार म्हणून प्रसिद्ध होता. कर्णाने त्याला अनेक गोष्टी दान केल्या होत्या, जसे सोने, दागिने, चांदी, हिरे आणि इतर खजिना. पण त्याने कधीही काहीही दान केले नाही. कर्ण आणि त्याच्या पूर्वजांची कथा महाभारताच्या युद्धातील आहे. ही कथा कर्णाच्या मृत्यूच्या घटनेशी संबंधित आहे आणि हे स्पष्ट आहे की त्याच्या पूर्वज आणि पूर्वजांचा सहभाग होता. कर्णाच्या मृत्यूची घटना ही महाभारतातील सर्वात महत्त्वाची आणि भावनिक घटना आहे. कर्ण हा एक महान योद्धा होता, पण महाभारताच्या युद्धात कर्णाचे कौरवांशी युद्ध झाले आणि शेवटी अर्जुनाशी झालेल्या युद्धात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कर्णाचे जीवन संपले आणि त्याचा आत्मा स्वर्गात गेला, जिथे त्याला योग्य परिणाम मिळाले. पण तिथे त्याच्यासोबत एक विचित्र गोष्ट घडली. स्वर्गात त्याला अन्नासाठी सोने, चांदी आणि इतर खजिना देण्यात आला, मात्र त्याला तांदळाचा दाणा दिला गेला नाही. तेव्हा कर्णाच्या आत्म्याने विचार केला, मी इतका उदार माणूस नाही, मला स्वर्गात भात का मिळत नाही? तो खूप निराश झाला होता आणि हा प्रसंग सांगण्यासाठी तो भगवान इंद्राकडे गेला. त्याच्याकडे पाहून भगवान इंद्र म्हणाले, हे पराक्रमी योद्धा, तुला स्वर्गात काही हरकत नाही ना? तेव्हा कर्ण म्हणाला, हे भगवान इंद्र, मला भूक लागली आहे आणि माझ्या ताटात तांदळाच्या ऐवजी सोने, दागिने, हिरे, मोती टाकले जात आहेत. मग इतर लोकांना विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ मिळत आहेत. मग याचे कारण तुम्ही सांगाल का? माझ्याशी असं का वागतोयस? तेव्हा भगवान इंद्र त्याला म्हणाले, यामागे एक कारण आहे. कारण ते तुमच्या कर्माशी जोडलेले आहे. माणूस आपल्या आयुष्यात जेवढे दान करतो तेवढे दान त्याच्या आत्म्याला मिळते. पण भगवान इंद्र म्हणाले, मी माझ्या आयुष्यात एकही दान सोडले नाही, हे तुम्हाला माहीत आहे. तेव्हा भगवान इंद्र म्हणाले, मला माहीत आहे, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही दान केले आहे आणि ते युगानयुगे तुमच्या स्मरणात ठेवले जाते. तुमच्या संपूर्ण आयुष्यात तुम्ही सोने, दागिने, हिरे दान केलेत, पण तुम्ही कधीही अन्नदान केले नाही आणि तुमच्या पूर्वजांनी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अन्नाचा घासही दाखवला नाही. त्यामुळे इथे अन्नाऐवजी सोने आणि दागिने तुम्हाला मिळत आहेत. हे ऐकून कर्णाला फार वाईट वाटले आणि तो भगवान इंद्राला म्हणाला, भगवान इंद्र, मला यावर उपाय शोधावा लागेल. तेव्हा भगवान इंद्राने कर्णाला पिंडदानाचे महत्त्व सांगितले. हिंदू धर्मातील पिंडदान ही एक महत्त्वाची धार्मिक पद्धत आहे. पूर्वजांच्या काळात आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती आणि मोक्ष देण्यासाठी ते केले जाते.
पिंडा म्हणजे तांदूळ किंवा पिठाचे छोटे गोळे जे काळे तीळ, ज्वारी, गहू आणि इतर धान्य वापरून बनवले जाते. हे पिंड आपल्या पूर्वजांना अर्पण केले जातात आणि ते तृप्त होतात. पिंडदानाचा उद्देश आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना मोक्ष देणे हा आहे. त्याचप्रमाणे त्याचा पुढील प्रवास सुखकर व्हावा त्याच्याबरोबर आपल्या पूर्वजांनाही अन्नदान केले जाते. त्यानंतर भगवान इंद्राने 15व्या दिवशी कर्णाला पृथ्वीवर जाण्याची परवानगी दिली, जेणेकरून तो कर्णाच्या पूर्वजांना अन्न देऊ शकेल. आता त्याला समजले की अन्नदान हे सर्वात महत्त्वाचे सत्कर्म आहे आणि त्याने आयुष्यात असे कधीच केले नव्हते. जेव्हा कर्णाने भगवान इंद्राला पृथ्वीवर परत पाठवण्यास सांगितले, जेणेकरून तो त्याच्या पितरांना अन्न देऊ शकेल. कर्णाच्या प्रामाणिक विनंतीने भगवान इंद्र प्रसन्न झाले आणि त्याने कर्माला पृथ्वीवर परत पाठवले. भगवान इंद्राने कर्णाला 15 दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले. या काळात कर्णाने आपल्या पितरांना खूप भक्तिभावाने भोजन दिले आणि त्यांची श्राद्धविधी केली. त्यांच्या अन्नामुळे त्यांच्या पूर्वजांच्या आत्मे तृप्त झाले आणि त्यालाही मनशांती मिळाली. कर्णाच्या कृतीनंतर पितृपक्षाची परंपरा सुरू झाली. पितृपक्षातील 15 दिवसांच्या कालावधीत आपल्या पूर्वजांना पाणी आणि अन्न दिले जाते आणि त्यांना शांती दिली जाते. पितृपक्ष हा पितरांच्या आत्म्याचा समाधानासाठी समर्पित आहे. पितृपक्ष हा पितरांच्या आत्म्याच्या समाधानासाठी समर्पित आहे आणि त्या काळात त्यांनी केलेली श्राद्धविधी ही अत्यंत शुभ मानली जाते. एका प्राचीन कथेनुसार आपण दुसरी कथा पाहणार आहोत. एका गावात एक दुकानदार होता. त्याला 2 मुलगे होते. मोठ्या मुलाचे नाव इंद्रसेन होते. धाकट्या मुलाचे नाव धर्मसेन होते. दुकानदाराने आपल्या 2 मुलांची लग्ने एका श्रीमंत कुटुंबात लावली होती. त्यामुळे त्याला कशाचीही काळजी करण्याची गरज नव्हती. तो देवाच्या सानिध्यात आरामदायी जीवन जगत होता. पण एके दिवशी अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने दुकानदाराचा मृत्यू झाला आणि त्याचे कुटुंब कठीण परिस्थितीत गेले. त्यानंतर 2-3 महिने निघून गेले आणि हळूहळू 2 भावांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू झाला. धर्मसेन त्यांच्या ज्येष्ठ मुलाची पत्नी याच गावातील होती आणि तिला संपत्तीचा लोभ होता. त्यावरून दोन्ही भावांमध्ये भांडणं झाली आणि दोघे भाऊ एकमेकांपासून वेगळे झाले. त्यामुळे दुकानदाराचे घर मोठ्या मुलाकडे म्हणजेच इंद्रसेनकडे गेले होते. त्यामुळे धर्मसेन आणि त्यांच्या पत्नीत शेतात झोपडी बांधून तेथे राहण्याचा निर्णय घेतला आणि त्या शेतात आंब्याच्या झाडाखाली झोपडी बांधून ते तिथे राहू लागले. इंद्रसेनकडे मोठे घर, भरपूर संपत्ती होती, पण त्याला आपली धार्मिक कर्तव्य पार पाडणे महत्त्वाचे वाटत नव्हते. त्यामुळे धर्मसेन गरीब आणि साधे होते. त्याच्याकडे फारशी संपत्ती नव्हती, पण त्याच्या मनात खूप दया आणि करुणा होती. आणि हळूहळू वडिलांच्या मृत्यूनंतर 1 वर्ष उलटून गेलं आणि वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी मोठ्या मुलाच्या पत्नीने आपल्या पतीला सांगितले, चला तुमच्या वडिलांची अस्थी अंत्यसंस्कारात टाकूया, म्हणजे माझ्या गावातील लोक येतील आणि इतर काही नातेवाईकही येतील. मग आमची संपत्ती पाहून त्यांना खूप आनंद होईल. यावर त्यांचे पती इंद्रसेन म्हणाले, एवढा खर्च का करायचा? आपल्याकडे किती संपत्ती आहे हे सर्वांनाच माहीत आहे. यावर त्यांची पत्नी म्हणाली, पण आमचे कोणीही नातेवाईक येत नाहीत. मग आपण आपली संपत्ती आपल्या नातेवाईकांना कशी दाखवणार? तेव्हा तिचा नवरा म्हणाला, एवढी मेहनत तू एकटी करू शकणार नाहीस. तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. विविध प्रकारच्या भाज्या कराव्या लागतात. हे सगळं तू एकटी कशी करणार? त्यावर त्याची पत्नी म्हणाली, वडिलांची अस्थिक कलश चितेत टाकणे हे फक्त तुझे कर्तव्य आहे का? मी तुझ्या वडिलांच्या पत्नीला अंत्यसंस्कारासाठी बोलवीन. तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. ही गोष्ट इंद्रसेनला लागली आणि दोघे धर्मसेनच्या घरी गेले आणि त्यांना दुसऱ्या दिवशी अंत्यदर्शनासाठी येण्यास सांगण्यात आले. त्यानंतर इंद्रसेनने आपल्या वडिलांची अस्थी सासरच्या लोकांना दिली. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी धर्मसेनची पत्नी तिच्या सासरच्या घरी गेली आणि 11 वाजेपर्यंत तिने वडिलांची अस्थी त्या मंडळींना दिली. त्यानंतर तिचे सासरे आले. त्यावेळी धर्मसेन त्यांची पत्नी त्यांच्या घरी गेली, कारण तिलाही तिच्या वडिलांची अस्थी सासरच्या मंडळींना द्यायची होती. ती गेल्यावर तिला कोणी अडवले नाही, पण घरी गेल्यावर तिला घरात काहीच नसल्याचे दिसले. त्यानंतर तिने पतीला दूध आणि तांदूळ आणण्यास सांगितले.
त्यानंतर धर्मसेन त्यांच्या पत्नीने दुधापासून खीर बनवली आणि तांदळाची खीर करण्यासाठी भात शिजवला. तिथे जेवण्याची वेळ झाली तेव्हा तिचे वडील इंद्रसेनच्या घरी आले. वडिलांनी पाहिले तर इंद्रसेनचे सासरे जेवणाचा आस्वाद घेत होते. घरात मृत व्यक्तीचा फोटो नव्हता, हार घातलेल्या व्यक्तीचा फोटो नव्हता, भिक्षा देणाऱ्या व्यक्तीचा फोटो नाही, दाखवलेल्या व्यक्तीचा फोटो नाही. हे पाहून वडील दुःखी झाले आणि तेथून धर्मसेन यांच्या घरी आले. तेथे त्याला हवे तसे अन्न मिळाले नाही, पण त्याने खीर आणि भिक्षा दिल्याने धर्मसेन आनंदी झाले. त्यानंतर वरच्या मजल्यावर सर्व वडील भेटले आणि ते एकमेकांना विचारू लागले, तुम्ही तुमच्या सासऱ्यांना काय खायला दिले? त्यावेळी धर्मसेन आणि इंद्रसेन यांच्या पूर्वजांनी एकमेकांना घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा ते धर्मसेन आणि इंद्रसेन यांच्या पूर्वजांना म्हणाले, तर धर्मसेन, त्यांच्याकडे मालमत्ता असली तर तुम्हाला माझ्यासारखे अन्न मिळाले असते आणि ही घटना तुमच्यासोबत घडली नसती. त्यानंतर धर्मसेन आणि इंद्रसेन यांच्या पूर्वजांनी धर्मसेन यांना संपत्तीचे आशीर्वाद दिले. धर्मसेन आणि इंद्रसेन यांच्या पत्नी जेवत असताना अचानक त्यांच्यासमोर सोन्याने भरलेले एक सोन्याचे भांडे आले. ते पाहून नवरा बायकोला खूप आनंद झाला आणि त्यांना समजले की त्यांच्या पूर्वजांनी त्यांना पाहिले आहे आणि त्यांच्यात ते आनंदी आहेत. त्यानंतर धर्मसेन खूप श्रीमंत झाले, पण तिथे इंद्रसेनचे वाईट दिवस सुरू झाले होते. त्यांच्या कुटुंबात एक समस्या होती. त्यांच्या व्यवसायात तोटा झाला आणि त्याचे कुटुंब अडचणीत आले. त्याने बरेच प्रयत्न केले, पण सुधारणा झाली नाही. हळूहळू त्याची सर्व संपत्ती संपुष्टात आली आणि तो पूर्णपणे कर्जात बुडाला. पुढच्या वर्षी जेव्हा त्यांचे पितृत्व सुरू झाले तेव्हा धर्मसेन आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या पूर्वजांना भरपूर पैसे दिले आणि त्यात त्यांनी आपल्या भावा बहिणीचाही हातभार लावला आणि त्यांनी त्यांच्या पूर्वजांना संतुष्ट केले. त्यानंतर पुढच्या वर्षी धर्मसेन आणि त्यांच्या पत्नीने त्यांचा मोठा भाऊ आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या पूर्वजांची विधी कसे करावे हे शिकवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रसेन आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या पूर्वजांचे विधी केले. त्यानंतर हळूहळू त्यांच्या आयुष्यात अनेक बदल झाले. त्यासोबतच त्यांच्या व्यवसायातही सुधारणा झाली आणि त्यांचे कौटुंबिक प्रश्न सुटले. पती पत्नीला त्यांच्या पूर्वजांच्या आशीर्वादाचे महत्त्व समजले. ही कथा सांगते की धनसंपत्ती जरी महत्त्वाची असली तरी धार्मिक कर्तव्ये पार पाडणे आणि आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद घेणे हे अधिक महत्त्वाचे आहे. जरी तुम्ही गरीब असलात तरी सक्षम असणे आणि इतरांना मदत करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. पितृपक्ष हा हिंदू धर्मातील एक विशेष काळ आहे जो तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद देण्यासाठी समर्पित आहे. हा काळ भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतो आणि आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या समाप्तीपर्यंत चालू राहतो. तर भक्तांनो, आजचा व्हिडिओ इथेच संपत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. सर्वांनी तुमची काळजी घ्या.